नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे चिकनचा दालचा भात। त्यासाठी लागणार आहे हा बारीक चिरलेला भोपळा, हा बारीक चिरलेला पालक, चिकन, हे मसूर डाळ 1 वाटी, हे मूग डाळ अर्धी वाटी, हे 5 ते 6 टमाटे, हे दालचा मसाला, हे धना पावडर, हळद, मीठ आणि लाल चटणी। आपण हे जे भोपळा आणि पालक चिरून घेतलेला आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तो कुकरला लावून घ्यायचा आहे। त्यामध्ये मसूर डाळ आणि मूग डाळ टाकून ते 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा भोपळा आणि मसूर डाळ शिजवून घ्यायची आहे। पालक आणि भोपळा आपण टाकलेला आहे, त्याच्यामध्ये हे मसूर डाळ टाकायची आहे। मसूर डाळ थोडीशी कमी म्हणजे जास्त नाही टाकायची, मूग डाळ थोडीशी टाकायची, त्याच्यामध्ये ते घट्टसरपणा येतो त्या दालच्या भाताला। त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपण हा कुकर लावून द्यायचा आहे। हा आपण आता भोपळा आणि पालक शिजवून घेतलेला आहे। आता आपण एका पातेल्यात चिकनची फोडणी द्यायची आहे। पहिल्यांदा आपण 1 ते 2 चमचे तेल टाकायचं आहे। हे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये हा गरम मसाला टाकायचा आहे। नंतर मसाला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, थोडं लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। मध्ये हे 1 ते 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे, ते चांगली परतून घ्यायची आहे अद्रक लसूणची पेस्ट। हे परतत असताना त्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप टाकायचं आहे थोडंसं, म्हणजे चांगली चव येईल त्याला। त्यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, हे 1 ते 1.5 चमचा लाल चटणी, आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे लाल चटणी। त्यामध्ये नंतर टमाटा टाकून घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडासा पुदिना टाकायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे। थोडंसं आपण मीठ सोडणार आहे, म्हणजे जेणेकरून टमाटा लवकर शिजला जाईल। त्याच्यामध्ये हा दालचा मसाला थोडासा हा चिकन मसाला थोडासा, हे आता चिकन टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला लावून। हे बघा, आपण आता 1 ते 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे त्याला। हे आपण त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी सोडू, म्हणजे जेणेकरून टमाटा चांगला शिजला जाईल। आणि हे आपण कुकरला लावून द्यायचं आहे। हे बघा, आता चिकन शिजलेलं आहे, आपण त्याला आता फोडणी देऊया। हे आपण कढई गरम करायला ठेवली, त्यात तेल टाकलेलं आहे। हे 2 ते 3 तमालपत्र टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। हे चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा आपण थोडंसं तूप सोडू। हे तूप टाकल्यानंतर थोडंसं दालच्याची चव छान होते। थोडीशी धना पावडर, थोडीशी हळद, 1 चमचा लाल चटणी आणि हा चिकन मसाला हे चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे। आणि हे जे डाळ भोपळा शिजलेलं होतं ना, ते आपण पहिल्यांदा टाकून घेणार आहे। हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मग हे चिकन शिजल्यामध्ये हे आपण चिकन शिजलेलं टाकायचं आहे। हे चिकन टाकलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये हा दालचा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं गरम पाणी आपण त्यामध्ये टाकणार आहे आणि चांगली एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यावरती मग गॅस बंद करायचा आहे। हे चिंच भिजवलेली होती, हे आपण चिंचचं पाणी आपण त्यासाठी टाकणार आहे, त्यामध्ये आंबूसपणा येण्यासाठी। आणि बारीक गॅसवरती एक उकळी येऊ द्यायची आहे त्याला। उकळी आल्यानंतर मग हा चिकन दालचा खाण्यासाठी तयार आहे। त्यामध्ये आपण थोडंसं मीठ सोडू चवीनुसार। हा झाला आहे चिकन दालचा रेडी। आता आपण इकडे दालच्यासाठी लागणारा भात कसा बनवायचा ते सांगते। हा आहे इंद्रायणी राईस, 1 वाटी आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। ह्या पातेल्यात 1 चमचा तेल टाकायचं आहे। हे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हा गरम मसाला थोडा टाकायचा आहे। हा लांब चिरलेला कांदा
टाकून घ्यायचा, 2 ते 3 मिरच्या, हे चांगलं परतून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा टाकायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे ते अद्रक लसूण पेस्ट. हे चांगलं परतत आल्यानंतर आपण त्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप टाकणार आहे, जेणेकरून भाताची चव खूप छान लागते, इंद्रायणी भाताची चव. हा पुदिना टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर त्याची भाताची चव खूप छान चविष्ट भात लागतो. त्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहे. हे पाणी उकळल्यानंतर मग आपण तांदूळ टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि हे पाणी उकळू द्यायचं आहे. मग तांदूळ टाकून घ्यायचं आहे. हे बघा पाणी उकळलेलं आहे. आपण हे तांदूळ टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि चांगलं मीडियम गॅसवरती हा भात शिजवून घेऊया. हा बघा रेडी झालेला आहे आपला दालचा भात. हा भात आणि हा दालचा एक नंबर झालेला आहे. नक्की करून बघा घरच्या घरी. एकदम छान टेस्ट चिकन दालचा खूप छान लागतो. आणि ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एक लाईक, शेअर आणि एक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.